आजचा व्हिडिओ स्पेशली बायकर्ससाठी. बायकर्स असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आपण जेव्हा मुंबई ठाण्याहून येतो आणि आपल्याला इगतपुरीला जायचं असतं, आपण मॅप टाकतो आणि मॅपवर जेव्हा आपण लोकेशन चेक करतो आपल्याला इगतपुरीला जाण्यासाठी जो मार्ग दाखवतो तो हा मार्ग. परंतु जर बायकर्स असाल तर हा मार्गावर जाऊ नका, कारण हा जो मार्ग आहे समृद्धी महामार्गाला कनेक्ट होणारा मार्ग आहे. मी आज सकाळी एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये एक बायकर पार समृद्धी महामार्गावर जो टोल प्लाझा आहे तिथपर्यंत गेला होता निंबवलीचा, आणि तिथे त्याला अडवलं होता, तिथून पुन्हा मागे फिरवलं. म्हणून मी आज स्पेशली व्हिडिओ करत आहे. या ठिकाणचे व्हिडिओ मी याच्या अगोदरही अनेकदा बनवले होते, पण आजचा व्हिडिओ स्पेशल बायकर्ससाठी. हा जो मार्ग हा ठाणे मुंबईहून येतो आणि अनेक गाड्या जे या मार्गाने समृद्धी येते जातात. तुम्ही पाहू शकता इथे लिहिलेलं आहे की इगतपुरी 84 किलोमीटर, नाशिक 124 किलोमीटर. तर स्पेशली यासाठीच की जेव्हा तुम्ही इगतपुरीला, आणि आता पावसाचा मोसम आहे, पावसाळा चालू होणार आहे, त्यामुळे सर्वजण आपोआप इगतपुरीच्या दिशेने जातील. तर इगतपुरीला जायचं असेल तर हा मार्ग जेव्हा तुम्ही वडपेहून याल तुम्हाला सरळ जाणे, थेट एकदम जो जुना नाशिक रोड आहे त्या मार्गाने जाणे. आणि हा जो मार्ग आहे हा मार्ग तुम्ही पकडू नका. हा मार्ग जो आहे समृद्धी महामार्ग आहे. स्पेशली एक छोटासा व्हिडिओ यासाठीच की बायकर्स असाल तर काळजीपूर्वक तुम्ही जा, कारण इथून पुन्हा जो टोल प्लाझा इथून साधारणतः 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. आणि म्हणजे 3 ते 4 किलोमीटर तुम्ही पुन्हा फिरून जाल, त्यावर तिथे अडवणार, तुम्हाला मागे पाठवणार. मागे आलात तुम्हाला पुन्हा या मार्गाने येऊन पुढे जाऊन एक वळण घेणे, म्हणजे तुमचा नाही तरी 4 ते 8 किलोमीटरचा फेरा प्लस इथनं वळण घेणे. जेमतेम 8 किलोमीटर ते 9 किलोमीटरचं अंतर तुमचं विनाकारण वाया जाणार आहे. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त बायकर्सला शेअर करा. जे बायकर्स आत्ताच्या घडीला मॉन्सून ट्रिप काढतात, इगतपुरीला वगैरे जाण्याकरता, त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सांगा की जर बाईकने जात असाल तर वडपेहून आपल्याला सरळ जुना नाशिक मार्ग पकडणे. कारण या मार्गाने मॅपवर पाहाल तर नक्की तुम्ही चुकाल, कारण मॅपमध्ये हाच मार्ग दाखवला जातो तुम्हाला इगतपुरीला जाण्याकरता. असो, एक छोटीशी माहिती आपल्यापर्यंत. आणि जिथे मी सध्या उभा आहे तो वडपे टेकडीचा ब्रिज. हा वडपे टेकडीचा ब्रिज आता सुरू होणार आहे, याचे कामे सुरू आहे. या वडपे टेकडीचा ब्रिज सुरू झाला की जी काय वाहतूक आता जुन्या नाशिकसाठी जाते ती वाहतूक इथनं जाणार आहे. आणि जे समृद्धी महामार्गाला जातील ते पुढे जाऊन वळण घेऊन युटर्न घेऊन इथून पुन्हा जाणार आहेत. असो, बायकर्ससाठीचा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे. खास आपली मराठी. आणि मान्सून ट्रिप काढायची असेल, बाईक्सने जात असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.